काकी माहिती मला लग्न झालंय, आहो जाऊ घालावं लागतं. एक विचारायचं होतं. अगं विचार की. तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? प्रेम? अरे तुझ्यावर अगं स्वतःपेक्षा जास्तच. तुझ्यामुळे तर माझी बायको आज माझ्या समोर जिवंत उभी आहे. ए बाई चला हळू झक मार तुझी, 4 लोक ऐकतील. इथं इज्जत आहे माझी, इथं समजलं ना. परत जर आवाज वाढवला ना इकडचं थोबड तिकडं करील. अगं नवरा लोकांच्या भांडणात आपण काय बोलणार, आणि तसं पण तिनं तिच्या मनात कारभार केलाय, काय बोलणार आपण. अहो असं बोलून जातंय का? आपली लेक आहे ती, जी झालं ती झालं, पण आता तरी लक्ष द्यायला पाहिजे का नको आपण? अहो साहेब, तुमची बायको तुमच्यासोबत इतकं प्रेमाने बोलते आणि तुम्ही लक्षच देत नाहीये. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रकाश सोबत लग्न केलं मी, पण प्रकाश मला बायको सारखी वागणूकच देत नाही. सतत वाद 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 वाद, प्रेम नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली आमच्यात. तुम्ही आम्ही जवळ आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. आमच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर गावभर बोंबललं असतं. प्रकाश आम्ही साधी बुडी माणसे बघा, कधी गर्व नाही केला, ऐका ना म्हणते. आणि माझ्यावर मनापासून प्रेम केलंय ना तर ते निभवा, ठीक आहे? सॉरी. प्रकाश, काल आपण भेटलो होतो ना हे त्यांना समजलंय आणि त्यांच्या मनात खूप मोठा गैरसमज निर्माण झालाय. रमेश तुला माहिती आहे आम्हा बायकांचं कसं असतं, नवरा जर असा चांगला, समजून घेणारा, समजूतदार, सपोर्ट करणारा असेल ना तर ठीक आहे रे, नाहीतर पूर्ण आयुष्याची वाट लागून जाते. काय ना प्रकाश, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना विश्वास हा खूप महत्वाचा असतो.